कोणी द्यायला तयार झाला आता बी तरी आपल्याला द्यायचं काय माल भेटणं असं आहे का सध्या फिमेल नाहीतच माझ्याकडे बारीक आपल्या मी इथून पुढे येते बाबा 3-3 साडेतीन महिने शेळ्या गाभण तुमचा नंबर सांगा म्हणजे आम्हाला जवळपास आम्ही 4 महिन्यापासून फिरतो. हॅलो मालच भेटा ना आम्हाला कुठं. हा नमस्कार बोला दीपावळीपासून पुढे असल्या मालना बघितलं ना पुढे बघितला नाही म्हणजे इथं बघायला आहे ना आपल्याला लाईव्ह एक्सपायर झाली साहेब माझ्याकडं म्हणजे 4 दप शेळी होती ती आता 42 हाईटवर नाटखोळा शेळी होती. नोव्हेंबर एंडिंग मध्ये माल भेटेल का? नोव्हेंबर पहिला माल कुठं आणला पहिल्यांदा एक पाट आणि एक बोकड आमच्या मित्राकडून आणलं मी विजय गाडगे इथं सुतारवाडी सरपराजपूरचा बोकड विकला आम्ही थोडा स्पॉट होती त्याला म्हणजे अर्धा भांडा स्वतः म्हणायचं ती बांडी पाट्टीची आहे ते सगळं तुमच्या मिलवरच ते बोकड विकला मी पुन्हा हे आणला पुन्हा हे ठेवलं ना बोकड चांगला लागणं शक्य नाही बोकड बीड जिल्ह्यामध्ये चांगलं पाहिजे ना जमीन कशी काही काय बोकड इतका भारी दिसतंय म्हणजे त्याचा रिझल्ट येत नाही काही काय असे खंगरे मगरे असतात आता जेवढे जाण करत तेवढे शेडवर आले बरेच जण मित्रांचे तर मी हे विकायला काढा पायामुळे शेळ्या लावायच्या दिवशी नको तर म्हणलं ह्याच्यावर आता शेळ्या लावा प्रोडक्शन घ्या एकदा पिल्ले बघा आणि नंतर पण तुम्ही विका काय बाकरी पिल्ले भर निघायचे नाही ह्याच्यात विषय काय डबल हड्डीत आहे मातीची साईज लय बरी ही साईज शिंगाची साईज म्हणजे असं हाताने बोलल्यासारखं वय साईज नाही ना आता फेस दोन जाते आता वय नाही त्याचं आणि टाकून दिलेला आहे जसा पाय मोठा का तसा त्याला सांभाळत नाही त्याच्याकडे म्हणजे लक्षच केलं ह्या कोणत्या झाल्या त्या पाठी दुसऱ्या बोकडा झाली म्हणजे गाभण शेळ्यांनी दिलो कोणतं बकर होते तिकडचं सुद्धा कोबरा नावाचं बोकडे टिळेकर सुजन टिळेकर अशी क्वालिटी नाही मग अशी नाही याच्यात कमी जास्त काय काल थोड्या जास्त कानात आता हेच बुकून लावलं ना हे बुकून लावलं की आता सगळं त्या पाठी ह्याच्याशिवाय भरायच्या नाहीत हे बुकून लावलं की तसंच होत नाही काही आई होत जाते आता हे किल्लो का क्वालिटी ह्या पाठी ह्या क्वालिटी काळे आपल्याला पाहिजे तसली क्वालिटी 2-3 पिल्यामध्ये एक जनावर येतं. हॅलो देतच नाही द्यायला काय यायला येतोय येतो थोड्या थांबा का कस्टमर म्हणजे मला तर जंतू गोचिड निर्माणासाठी काहीच करायची गरज पडली नाही आतापर्यंत कोंबड्या गोचडत नाही ह्यांना झालंच ना मी औषधच वापरलं ना कोंबड्यामुळे कशामुळे फक्त ज्या शिळीला पिसा झाल्यात का लिका तिला टिकाऊट साबण लावून धुतोच बघा एकदा ते पण उन्हाचं वातावरण जरा असं 90 रुपये साबण भेटते ते लावायची फ्रेश धुईची बाहेर आणि भैया ते औषध असं सोडलं ते कुठे भेटते साबण ते जरा थोडं हानिकारक आहे. तिखट ते औषध का? कारण त्याचा एक थेंब समजा इथं सोडलेला अख्ख्या शरीरात काम नाही, बिनत असेल ना हिला जनता सगळं कसं पाहिजे तो डिवारिंग असते 1.5 महिन्याला डिवारिंग पिल्ल्याची शेळ्याला 2 महिन्याला आणि वेळेला शेळीला किती दिवसाला ही वेळेपासून 1 महिन्याला वेळेपासून एक महिना शेवटच्या महिन्यात द्यायची नाही पहिल्या महिन्यात द्यायची नाही गावाला नाही नाही आता समजा जर वेली वेली की 1 महिन्याला 1 महिना तरच आधी द्यायची गरज म्हणजे थोडं जवळ पडणार म्हणजे बरोबर तुम्ही 1 महिना वेळेनंतर 1 महिना फक्त तिला कॅल्शियम चालू ठेवायचं होय भाया गेल्यापासून वास्ट वेट शेळ्या आहे त्यांना जनताची गरज आहे पुन्हा नंतर डिवार्मिंग केल्यावर लिव्हर टॉनिक द्यायचे मल्टीविटामिन द्यायचे पुन्हा होय भाया सिरियसली शेळ्याला डिवार्मिंग करायची गरज आहे हो करावं लागतं तरी पण चांगलं भेटतं. गावात शेळी जमते का नाही जमत गाभणला जमते फक्त पहिल्या महिन्यात आणि शेवटच्या महिन्यात जमत नाही पायामध्ये त्यात बी बरेच प्रकार समजा डिवार्मिंगचे औषध बरे वेगवेगळे असतात ना गाभण ती कोणती ब्लड लाईन आहे म्हणतात ती कोणती शेळ ह्या बोकडाची पण एक गोल्डी ब्लड आलं द्यायला पाहिजे नाही. गुलडी आपलं ते बोलतो साहेब गोरकर साहेब होतं ते. तेच नाही ना या ह्याच्यासारखं नाही गोल्डी एवढाच नाही. नाही एवढं नाही ना हे लयच भारी गोरकर साहेब नाही गोल्डी एवढाच हे लय भारी हाईटला 1.5 इंच आगावी नाही गोल्डी 45 आहे 47 येईल पण गोल्डीची स्ट्रक्चरला length पण एवढी नाही नाही मग गोल्डीचं पिल्लच फक्त 2 असे आहेत हे आणि एक सोन्या नावाचा ह्याचा बाप सोन्या बघितला का तुम्ही नाही पण त्यांच्या हे मायला पण तो लय साध्या पद्धतीत शेड केलंच ना नाही मी सुरुवातच माझी म्हणजे शक्य नव्हतं होईल म्हणून शून्यातून होता रिक्षा होता सगळं शून्यातून उभा केलं म्हणायचे पैसे घालून सोपं नसेल सुरुवातीला हे सोन्याचा बाप 50 आहे सध्या 4 बाय 6 दातावर कोणाकडे हे बोरकर साहेबाच्या मेहण्याकडे म्हणजे त्यांचाच आहे माझ्या बोरकर साहेब गोडीचं किल्ले हे गेवर आहे 6 दात सध्या पण ह्याच्या खालीच आहे गोल्डी पण नाही गोडी नाही हे सोन आहे त्यासारखं नाही बोकड नाही महाराष्ट्रात नाही सध्या बोकड असं नाही वस्तू कोणाकडे 81 देऊन आणले साहेब त्याची आणि फिमेल एवढं काही खास नाही भैया हे सोन्याची काय एवढं नाही ना. फिमेल नाही फक्त त्या बकऱ्याचा रिझल्ट आहे. तारवाडीवाल्यानं 1,08,000 आणलं त्या सरपराजपूरवाल्यानं आणि मी 81,000 दोघांनी आणलं एका शिल्लक ह्याला समजा पहिल्या वेळेस आई द्यायची 4,42 कापूस हे काही जर असलं तर सोडतो का नाही ह्यांना बाहेर समजत सोडायला पण दिवसभर नाही सोडत कारण एक तर ते तरच बी नाही दिवसभर त्यांना सवय नसल्यामुळे 1-1.5 तास कापसात शक्यतो नाहीच मिळत मी कमन ते बोंडाळीचा त्रास आहे आणि नंतर औषध असे फवारले असं कापसावर की ते साईड इफेक्ट होते हो
ते ह्याच्यात जरी नाही झालं तर त्यांच्या ग्रोथवर म्हणजे वाढ कमी होणार शेळी गाबडणं काहीतरी होत असते. नाही, पुढे येणं होते ते आता नाही दिसत ती. आता शेळ्याचं काय झालं विषय, शेळ्याचं चांगल्या क्वालिटीचं आहे पण शेळ्या आपल्याला सुरुवातीला भरताना कळालं ना की कधी भरायची म्हणजे कवळेपणा भरले नाही. ही शेळी कवा भरलेली कोणती ही मागची गावरान महिना झाला आता complete. कोणत्या म्हणजे ह्या 2 दात पाडेपर्यंत येईल त्या म्हणजे वर्षाच्या वस्तू तुम्ही सात- आणल्या सोडल्या बोकडं शेळ्या संगच कशा लागल काय तेच प्रॉब्लेम तो किती वर्ष झाला पाहिजे होय? फिमेल नाही तेवढ्या पण रिझल्ट बाहेर टाकतात. तो किती वर्ष झाले? 2 वर्ष जरा गेले कर्जात लोकांच्या फिरण्यात नंतर डेव्हलप मध्ये जनावर आवडले की लोकांत कर्ज फेडायचं आधी का आपण केला ना ह्या जातीने उभा केला ना काही. हिनं ह्या वर्षी मी जानेवारी पासून पिल्ले गेले 4.5 लाखाचे. बरं काही दिवसाला समजा मार्केट ह्याचं कमी होईल का असं वाटत राहील? हे आणखीन 50 वर्ष ह्याचं कधीच कमी होणार नाही फक्त डेव्हलप होत राहावं लागेल तुम्हाला. आणखीन ऐका ना. 50 वर्ष तुम्हाला तुमचा मोबाईलचं बिट्टलची मार्केट original कमी शेळी झालंय का? बाजारात येत नाही. ऐका साहेब तुमच्या मोबाईलचं मार्केट कमी झालंय का? मला कळतं कसं मोबाईल निघालेला दिवसांदिवस जे फीचर्स मोबाईल निघाल वर चौक काहीतरी मोबाईल म्हणजे ही वापरण्याची गरज आहे तशी. ऐका ना प्रत्येक जण तेच वापरू होणार शकत आहे तेच होणार आहे 90% लोक आज बकऱ्याचा भाव बाजारात रेट काय आहे म्हणण्याचा फक्त डेव्हलप का व्हायचंय तुमच्याकडे मोबाईल काय होता हे जाणलंय 80,000 तुम्ही ला माझं ऐकून 80,000 ला एक गाडी भरून शेळ्या येणार तुम्ही नाही. माझं ऐका आता. तुमचं म्हणणं बरोबर आहे सुरुवातीला तुमचे जेव्हा मोबाईल निघालते हा. तेव्हा त्यात काय फीचर होतं की तो म्हणणं काय ऐका की समजा तुम्ही. फाटकाला जर समजा आपण घ्यायला गेलो तर फाटी काय एवढा भाव देऊ शकत नाही. खाटकाला मिळतच नाही आणि हे घेऊन घेण्याचं काय संबंध? आता ते जर पाळणार नाही ना. ऐका ना मग तुम्ही काय फिरायला समजा पाळण्यामुळे फिरायलात ना असे माझ्याकडे रोजचे 10 कस्टमर आहेत की त्यांना माल मिळाला म्हणजे कधी बंद होणार आहे कशासाठी ते का कापायसाठी गेलेत पण का? तुमची इच्छा पूर्ती आणखी तुमच्याकडे नाही अजून माझंच मन भरलं नाही मीच का ठेवले असते घरी माझं मन भरलं असतं हे जाऊ दे म्हणलं असं पैसे काढून टाका हे काय झालेलं आहे फक्त तुम्हाला आणि डेव्हलप भैया, करावं लागेल हो त्याच जागेवर स्थिर राहता येईल हिरव्या चाऱ्यामध्ये काय हिरव्या चाऱ्यात मी तुती लोक म्हणते शेळ्याला काही इतकं काही नाही ना लय भारी उलट result. सगळ्यात भारी तुती हम्म. गप. रेडचे कुठे एकही दिसाने गेले हे रेड आहे मदर कोणती लावा. लोहा शिळी हिची पिली का? हा पिली नाही ती ब्लॅक आहे तिची पिले ब्लॅक लोहा शिळीला कधीच तशी पिले आहेत ना शक्यतो ब्लॅक मेलवरच जाते 90% पिलं नाही तीच काय असतं जे ओरिजिनल 2 जर ब्लॅक मेलचा जर मेल आणि फिमेलचा जर संगम झाला तर तिथून एखादा दिवस लोहा तयार होऊ शकते 7 पिढ्याचा एखादा ब्लॅक जर असेल पिल्लू तर 5-6 पिढ्या असेल ब्लॅकच मागच्या आणि शिळीच्या 5-6 पिढ्या ब्लॅकच होत्या तर तिथून पुढे एखादा दिवस लोहा कलर तयार करतो म्हणजे ब्लॅक पेक्षा ओरिजिनल म्हणायचं ह्याच तुम्ही एकच ठेवलं म्हणायचं ते. ते एक आहे फिमेल एक आहे आता नाही नाही ह्याच ब्रिडरचं हा, तुम्ही breeder एकच. घरी म्हणून आता शेळ्या येणार आहेत काही त्यांचे बी जात आहे पिल्लू ते करा हे किती महिने होतं तेव्हा आणलं होतं तुम्ही? हे 1.5-2 वर्षाचं होतं 1.5 वर्षाचं 1 वर्ष आहे ना तेव्हा आणलेलं आहे का? ह्याची काय खरेदी काय ते 1.25 लाख रुपये आणलं हा चांगल्या वस्तूला चांगली किंमत लावली की आपल्याकडून चांगली जाईल ती. म्हणजे माणसाचा फक्त भ्रम झाला की बेटल बंद होईल म्हणून बेटल आयुष्यात कळत नाही मी काय फक्त म्हणलं अपडेट होत राहा काय आता सध्या नवीन एक ट्रेंड होता बघा पहिल्यांदा मी शाळेत गेला का तेव्हा 14-15 इंच कान जरी म्हणलं तेव्हा कधी शिळी आहे बघा इथे कुठे ही बसलेली पंचवाली काळी पडार तर डोळे तिला पण म्हणजे एकदम तेव्हा मार्केट होतं आता तिचं मार्केट कमी झालं का तर तिला कान कमी आहे. आता काय बघायला की आता फक्त कान पाहिजे आता 17 इंचचा बी पोट भरणा लोकांचं 20-22 इंच मध्ये डायरेक्ट आता ते पाठीचे कान आताच 17-18 नाही 17 आता त्या शिळीचे फक्त 17 बघा तिकडे गेले हो, लावा. तिच्या एवढं म्हणजे अपडेट होईल लोक की बस बघायचं काम नाही. फक्त तुम्ही पुढे जात राहा एका जागेवर फिरायला की मार्केट आणखीन 50 वर्ष बी चांगली प्युअर क्वालिटीची शेळी बाजारात येऊ आता शकत पंजाब नाही. मध्ये जातो मी तुम्हाला 10,000 पिल्लू भेटते बिटलचं हो. देत नाही नाही. म्हणजे का कारण असतं की ज्यानं ती ब्रीड डेव्हलप केली ज्यानं त्या ब्रीडवर काम केलंय ते पिल्लू शिकत नाही जे समजा आपल्या गावरान शेळ्यासारखा ढीगभर उतारा सांभाळले हो मी एवढं नाही काय अडचण नाही आता गावरान शेळ्याच घ्या तुम्ही काही जणांकडे अशा बारीक राशी शेळ्या असतात काही इकडे मोठ्या असतात त्या मोठ्या राशी शेळ्यावाला त्याला पैसे द्यावे लागतात द्यावंच लागतं भेटेल की पैसे 30,000 द्यावं शिकला 30,000 कारण त्याची 800 शेळी 30-40 हजारला चालली 800 असतं हे डेव्हलप का होत राहणार आता वरची आता त्या पायामुळे त्याला काही चालायला काही त्रास नाही वगैरे चालायला चालतं सगळं व्यवस्थित चालतंय टाकणार म्हणजे वजन हे असल्यामुळे काय ती पाटी काही खुराक वगैरे नाही त्याला जस्ट दोन नाही लागली कसा आता लागली का आता शिकण्याने भरल्यात तिचं दूध चालू साहेब गावात जायच्या आधी शेळ्या वेच्या म्हणजे 8 दिवस दूध काढतात ती. नाही हिला 7व्या महिन्यापासून दूध फुटले ह्याला जन्मल्यापासून आता हिला झाली असतील बघा जवळपास 11-11.5 महिने दोन पडली मी काय म्हणजे गाभण जायच्या आधी दूध एवढं दूध आहे की काय बिटलची खासियतच आहे ती. का पैसे द्यायचे तुम्हाला एवढे? हो माझ्यावाली तरी म्हणतो मी कसं काय बिटल म्हणजे क्रॉस मध्ये तिची आधी यायच्या आधी 8 दिवसांनी कासाची मोठी झाली ती. बरं येणार आहे इन बिल्डिंग मध्ये आता ते बोकड हिला लावलंय मुद्दाम आता इथे पुढचं येणार पूर्ण मस्त येणार होय भैया 20 इंची कानाची म्हणल्यावर 2-3 महिन्याचं केवढं घ्यावं 3 महिन्यात आता ही पाट तुम्ही थांब
होय आता ती पाट कोणत्याने लावायची तुम्हाला कोणती ती पाट ती यूज आली हा लावली किती तिचा भाऊ आहे माझला या जितक्या मग तुम्ही इनब्रिडिंगच करायला लागली मला नाही पण आई वेगळी दोघाची बी तिची आणि त्याची आई पण बाप एकच आहे बाप एक बापा कोणी इंबिडियन झाले तर काय अडचण नाही हा उलट रिझल्ट भारी येते राज- बापाचे पण उतरते सगळे दोन्हीच्या मध्ये हा जर एका दिवस बोकड झाला तर सेम असा होऊ शकतो असं होऊ शकतं त्याची समजा कुटी वगैरे करून टाकल्यावर पूर्ण खाते ना ते नाही काढ्याचं वेस्ट ठेवतात तसे आहे कुट्टी टाकली तरी बी नाही टाकली पाला सोडत नाही फक्त पायाला सोडत नाही मग त्यामुळे असं जरा भारी खातात त्याला बांधलं सकाळी बिजाला बाहेर सोडायचं तीच राहिली तेवढी पाठ क्रॉस करायची कोणती बांधी ती बांधी राही ना आता आज उद्या ती कोणत्याने करायची ती ह्याच्या गुजरात लावली आता त्याच्याकडे एकच आहे ना मध्ये स्टॉक मध्ये बोकड दुसरं पायामुळे वजन कमी केलं लय वजन होतं एवढं नाहीच हायटीला ह्याला ते काय खातं सांगायचं त्याची किती उतरलंय दीड क्विंटल वजन होतं 1.5 क्विंटल राईट आता ह्या बोर गाठीत का या पायाला आहेत त्या तेच मार लागले कमी झाल्यात आता ते माझ्या दोघा जणांना पक्क्या धरल्या तर शील लागते वजन टाकलं की शील खाली बस खाली बस वडला लागली मारते आपण ते गेलो त्या ह्याच्याकडे एवढं नव्हतं राव भारी. कोणाचं नाही राठोडगड नाही ते ओढवणीचं त्यांचं लय भारी होतं शेड पण त्यानं नाही लक्ष केलं ते नाही शेड आहे पण ब्रिडिंग नाही नोकरी कमायला लागली सगळे त्याचं व्हायला नोकरी लागते नियोजन लय टाईट आहे. नाही ना, मग ते त्यांना त्या धंद्याची गरज आहे ना भैया, नाही, शेड ते कसं गुरु आहे होते असू सगळ्यात द्या पहिले ते. शेड कसं बी असू द्या ब्रिडिंग पाहिजे तशी आता बोरकर साहेबाचं शेड कसं ती आहे फिमेल का मधली रेड कलर तुम्हाला म्हणाला 17 इंच कानातली हा. त्यांच्या कोण आणलेली मी लहानपणी बोरकर साहेब तिला नाही 22,000 दिली तिला दीड 2 महिन्याची असताना सुरुवातीला आणली कोणती फिमेल ती पलीकडची ती मध्ये पलीकडे तिकडे. लालच ना मग त्याच्याकडे मोठी तिची माय असेल नाही नाही तिथे लय मोठ्या शेळ्या आहेत. आता काही झालं नाही आता आहे आफ्रिकन बोर आणि बिटल दोन्ही होते तेव्हा त्यांच्याकडे हा आफ्रिकन बोरचा बोकड बी आहे त्याच्याकडे तेव्हा लय होतं बघा. मला भारी त्याच्याकडून आणली पण ते त्यांचं काय झालं ते नोकरी हे लागल्यामुळे त्या ती गोष्टी गावरांची काय ती interview ला नाही नाही बिटलच आहे पण तिथे जरा कुठेतरी जेनेटिक महाग असणार आहेत कधी शेंगा थोडी वर आली हा तेच म्हणलं त्या पाटील मस्त झाले आता बेंगलोरला दिले ते आडसच्या सारखी दिसायली त्याची सुंदर ते काय झालं तिची आई जेव्हा गावात होती का तेव्हा एक गावरान बकरा होता खांडात ते धुनी लागली होती तिला ते कवा बी दिसते त्याची लगेच सरासरी जर 2 महिन्याची पाट जर घ्यायची म्हणलं किती पसर बसन ती वरची प्युअर मध्ये असं क्वालिटीवर कमी काना नाही नाही असं जर तुमच्यासारखे जर घ्यायच्या म्हणलं त्या लाखाच्या पुढे जाते ती 50-60 हजार रुपये 2 महिन्याची लाखाच्या पुढे जाते तर आमच्या इकडे आणि तर ऐका ना जन्मालेलं पिल्लू किंवा 6 महिन्याचं पिल्लू म्हणायचंच ना हा तिची क्वालिटी ठरवते तिची किंमत आणि ते पोळ्या वजन ठरवित ना आणि त्याने बकरं बघितलं होतं ते पोटाला बांधा होतं ते माहित असेल भैया पळकर साहेबाचं हो तुमचं गाव कोणतं प्रॉपर आमचं मारफळा जाते बाबा बरं पळकर साहेबानं म्हणजे आपले मास्तर ना हा मास्तर हाय हाय. शिंदे साहेब ते सगळे. खांडवीचं महाराज माहित असेल खांडे महाराज शिंदे महाराज त्या महाराजाने 2 महिन्याची पाठी केवढ्याला द्यावी हा 2 बी नाही 1.5-2 एक महिन्याची आणले ते आमच्या मित्रांना 65,000 आणले 65,000 आणि त्याची एक पाट आम्ही मागितले मागून आम्ही तेव्हा त्यांना जन्माला ते नाळ पण तुटली नाही तिची. हा केवढ्याला मागितली ती 65,000ला घेतली आणले इकीत बी नव्हते त्यांना ते कसं डेव्हलप करता आलं नाही पाठी मागितलं त्यांनी 65,000 ज्या दिवशी जे आम्ही पाठी बघितल्या त्या दिवशी जशा होत्या तशा 1.5 महिन्यानंतर बी राहिला नाही तेवढं भारी ते आल्यानंतर आम्ही मागितलं आणि लगेच 4-5 दिवसांनी इकलं ते महाराज म्हणलं आम्हाला भया झालं शेत विक्रम भाईने त्याच्यात एक इकडं बाहेर आणलं. नाही सध्या तर नाही विकणार एक क्वालिटीची ठेवली त्याने सध्या नाही आणखी ती विकणार ती विक्री का बोकडाचं कसं बरं आहे का त्यांच्या कोणते पाय ते हो बरं आहे पाहायचं तर काय समजा आता ते आणखीन तर नाही धरला पाहिजे ना आम्ही इथून 2-3 चक्रा झाल्या पण आम्हाला तुमचं फॉर्मच माहित नव्हतं हम्म. आम्ही ह्यांना म्हणलो इथं माहिती लक्ष्मी आलं माहिती राव कोणा आलं आता इथं नोव्हेंबरला चक्कर मार नोव्हेंबर कार्यक्रम ठेवायचा आपल्या डिसेंबरला या पण नंबर सांगा नाव ठेवायचं बोकडाचं बारक्या बोकडा नाव ठेवायचं मधले ते दरवाजात आले का तुमचा नंबर सांगा 73-78 गावरान बोकड घेतो तोपर्यंत कापावं लागणार 73 काय नाव ठेवतं दादा भाऊ 78 हां 31-54-91 31-54-91 होय त्याचं नाव काय ठेवतो आता काहीतरी आठवा लागणार ह्याचं गुज्जर ठेवलेलं आहे तसं काहीतरी हो काय नाव टाकू तेवढं मनावाशी नाही मी गावात देतच नाही त्याच्यामुळे काही म्हणजे कमी बोंबलं ते तरी कमी ते सांभाळ होत नाही त्याला पुढे सांगायचं देणंच होत नाही तुम्हाला नाही किती बी येणार बोकड केवढं घ्यावं बोकड गोडी लाईनचं असं नाही लाईन एवढं काय माहित नाही काल आपलं लाईन म्हणायचे काला ते का कोणा बसलं शिंदे महाराज कुठला नाही केवढं घ्यावं तरी अंदाज हाईट किती हाईट काय एवढं आम्ही कानच कानाची फक्त मोजली ते काला ब्लड लाईन म्हणजे नेमकं कोणापाशी काला ब्लड लाईन म्हणजे काय असते मधली काल आपलं लाईन हो काला पंजाबमध्ये स्वतः मूळ पण त्याची लाईन इकडे आली सालीमामपाशी या पुन्हा आपल्या पानसरेपाशी बोकड एक एका नावाचा तिथून नाही मग ते डायरेक्ट पंजाबची खरेदी केली. आणून किती दिवस झाले त्याला आणून त्याला तरी 1 वर्षभर झालं. 1 वर्ष झालं का किती सांगितली मग ती
तरी घ्यावं केवढ्याला तुम्हाला अनुभव आहे आता. तरी तुमच्या ह्याच्याने बघा ऐका ना कसं असते आपापल्या शेडवर आपापली किंमत असते एखाद्याला समजा त्याच्यापाशी केवढं निघते ते माहित नसेल आपल्याला. हो. आता आम्हाला काही जण म्हणते पिल्लू 15,000 घेऊन जातो पुढे 20 ला का पण ह्याची क्वालिटी बघून अंदाज क्वालिटी नंबर आहे का पिल्ल्याला नाव ठेवायचा का नाही पिल्लू सगळं नंबर आहे काय विषय ते 1,00,000 रुपये म्हणते सांगते म्हणजे हो ते म्हणत होतं असं पण आपण आणली 40ला. तुम्हाला लई जांधळी गिरायला लागली राव. हा हो ना तिला झोपीत होतं का गांजा पित होतं पिलो आज 50-55 आमच्या पैसे असतात सहजी कणकी संध्याकाळ बसतो केवढं आणलं त्याने? 40ला पिलूला दात लावला का? पाठ असली पाठ आणि ते बघ नाही लावलं आणखी त्याला शेळ्या लावू नका तसं. नाही लावलंच नाही कोणाचं. पोतं बांधायला त्याला. एक जण 5,000 देत होतं. असली पाठ यायला आली उद्या 2-4 दिवसात यायला आली आणि ते बकरं 70. हा हे दोघं भाई भाऊ आहे. तिला हाणला तुम्ही भारी 70,000 अहो ही तुमच्या त्या खांडवी बशीचं गाव आहे बघा एक ते बोकड पाठ दाखव ना त्याला भैयाला. हो कांडी पिशाई एक बोकड दिला आता छोटा मोठा. बरी का महाराज आहे हो आपलं. नाही त्यांचं हे काहीतरी नाव परमेश्वर नाव आहे बघा त्यांचं लोणकर. नवीन चालू केला असेल. हा त्यांना बोकड दिला तर त्यांना ती पाट 51,000ला माहिती आहे बांड्या पाटीची शेजारची त्या बांड्या टिक्की का? पाटी मधली आहे का हा ती बारी 51,000 द्या म्हणून बसले मी दिली नाही पाट लयच वेळी नुसती चालत बोकड नाही लागते द्यायचीच नाही मला पाट तिच्या काय दाखवायचं काय? तिकडची ब्लड लाईन चांगली आईकडली होते जागी ना किंमत कत्री केली पाहिजे. कोण सो हे आपण देख नाही कोण दिंदुड्या. ते पाठीचे कसं काय भाय शिंग काय काय असे वर येतात काय काय हे हिचे जेनेटिक थोडे खराब आहेत ही आहे का हिच्यात कुठेतरी मागच्या पिढीत कुठेतरी माझं पुढे येतंय. 7 पिढ्याची वंशवळी दिसायची हा एका नाही आता 7 ह्याचा आज आपण जा काही बी येतंय कुठलं कुठं येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे प्युअर जर असं ज्याला पैसे द्यायचे का लाख रुपये 2 लाख रुपये ती एकदम क्वालिटी जाणार त्याचं पिलू फेल येणारच नाही त्याला प्युअर कारण त्याची पाठीमागून युकेची चांगली निघते तिची. डबा कलर हिर भाई गाभण होती 2 महिन्याची गाभण 2 महिन्याची गाभण आहे. मोठी स्ट्रक्चर लागला लय 50ला. मागितली ह्याला भाय खुराक काय ते लय सांगते 70 सांगते. किती कन्फर्म गाभण आहे हो, का confirm गाभण आहे. विचारा हा? बोकड कोणता क्रॉस बोकड किती हाईटवर आहे ही किती दातावर आहे का सगळं विचारलं म्हणजे वयस्कर ही 4 दातावर लोडीत केलेली त्यांनी. आता 4 दात नाही ना आता 6 दात आहे सध्या. आता 6 यंगच आहे 6 दात किंवा 8 दात फ्रेश असू दे यंगच आहे मला काय बोकड कोणता लावलेला विचारायचा चांगला जर बोकड असेल तर रिझल्ट चांगला टाकीन खुल्या पत्त्याचं बोकड असेल का तिचे कान थोडे फोल्ड आहेत तर बोकड फुलं असेल तर एखादं पिलू झालं तुमचे पैसे देऊन द्या. आणि जर प्युअर जर शेळी असली जर आपण जर AI जर केलं बोकड न वापरता शक्य नाही हे काय शक्यच नाही. ते काय कन्फर्म होऊ शकत नाही शेळी मी 2 वर्ष घातले या मध्ये हां बिट्टल शेळी. ऐका शेळीची क्रॉसिंग करताना तिचे एक तर शरीर आणि मन दोन्ही समाधान झालं पाहिजे हा ते ये मध्ये काय आणि ते घेणं होतंय बोकडा पशीच. ते कधी होते माहिती का तुम्ही एकांना टंगडीवर उचलणार फक्त ते लावणार जर त्या एका दिवस फर्टिलाइज झालं तर ती गर्भ धरणार तर तिला कळणार नाही ते गाभण राहिली असं होते आणि बोकडा कोण राहिली कसं तिचं मानसिक बी ते हे होतं की बाबा आता क्रॉस झालो आपण हे होणार नंबर 1. फक्त शिंगे माहिती सिंगात आले तिचे कुठेतरी आजी ह्या पाठी सारखं तुमच्या कोणत्याच पाठी शिंगामध्येच आहे.